खंड तुझे वशीच सौभाग्य परमेश्वर तुला सुखी अहो बसा अगर धन्य तुला जन्म देणारी तुझी माता आणि धन्य तुला जन्म देणारा तुझा पिता सिद्धवती. अगं आपल्या समोर व्यक्ती कोण उभे आणि त्या व्यक्तीची योग्यता काय आहे हे समोरच्या माणसाला ओळखता आलं पाहिजे. अगं जाणता आलं पाहिजे. आपल्या सौभाग्याचा धनी आपला नवरा आपल्या समोर उभा आहे म्हणून त्या नवऱ्याचा मान कसा राखावा हे तुझ्या वळणीत पडलेले आहे. तुला वाईट वाटू नये म्हणून तुझ्या शब्दाला मान्यता देण्यासाठी काही क्षण का होईना या वंचकावर हा तुझ्या सौभाग्याचा अगं वेळ संसाराला साध आहे. त्याची रथाची दोन चाकं त्याची या संसाराची दोन चाकं एक पती आणि दुसरी म्हणजे पत्नी. पती पत्नी जर एकमेकाच्या विचारानं वागले तर तो संसार सुखाचाच झाला पाहिजे आणि जर का पती पत्नी एकमेकाच्या विचारानं वागले नाही तर त्या संसारात जोडी नाही. अगं तो संसार जीवनात तरी सुखाचा होणार नाही. पण खरं सांगू देव ब्राह्मण हत्येच्या साक्षीनं तुझ्या कंठी मी मंगळसूत्र बांधिलं. मंगलमयला या संसाराचं पात्र ठरली. अगं संसाराचे संसार देवता म्हणून त्या संसाराचं पाऊल टाकलं तर दिनापासून नवऱ्याच्या आज्ञेत वागते. नवऱ्याच्या शब्दात केवळ तुझं पाऊल पुढे टाकते. पण सिद्धवती अगं आतापर्यंत तुझ्या इच्छाकांक्षा या तुझ्या नवऱ्यानं पूर्ण केलेल्या आहेत तर तू माझी पत्नी आहे आणि पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे नवऱ्याचं करा आद्य कर्तव्य आहे. पण खरं सांगू तुला अगं जबाबदारीसारखा मूर्खपणा नाही आणि ज्याने जबाबदारी पार पाडली त्याच्यासारखा शहाणाही कुणी नाही. मी एक राज करताय. राज दरबाराची जबाबदारी माझ्यावरती असल्या कारणानं योग्य वेळी तुझ्या इच्छेची पूर्तता मला करता आली नाही. म्हणून यावेळी आज तुझ्या इच्छेची पूर्तता करण्यात माझ्या इच्छेची तुझ्या नवऱ्याचं जे पाऊल पडलंय ते घेऊन तुझ्या इच्छेची पूर्तता तुझी वाटेची इच्छा होते. अगर त्या तुझ्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी हा राजा छत्रपती तुझ्या सौभाग्याचा धनी तुझ्या समोर शब्द बाहेर पडते. अगं तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडला क्षणी एका क्षणाचा विलंब झाला होता. तुझ्या इच्छेची पूर्तता अगं जरूर मी करीन. वाईट वाटतंय ना
माझ्या इच्छेची पूर्तता आपण करणार. आपल्याला काही विचारायचे मला. विचार. पण रागावणार नाही ना आपण. माझ्या स्वभावाची तुला पूर्ण कल्पना आहे. तू माझी बायको आहे आणि मी तुझा नवरा आहे. मुळीच रागवणार नाही. तुला काय विचारायचंय विचार. खरोखर रागावणार नाही ना आपण. अगं नाही म्हणताय ना. तर मग विचारू. स्वामी आता तुम्ही आपल्या येण्याला विलंब तरी का करा. शाबास. प्रश्न सुद्धा योग्य आहे. वेळे आज माझ्या येण्याला विलंब झाला याच्या मुळाची कारणे सिद्धमती कसत आहे. असं कोण आहे बघा माझा वास्तव करणारे दानव. हे दानव ब्राह्मण तो भवनाकरता आणि तो आविर्भाव देवताच्या चरणी रुजवतोय. देव तत्व वाढलं जात आहे आणि तो उत्कर्ष देवतांचा आता दानव आहे. म्हणून ब्राह्मणाचा छळ ते करता येईल. प्रत्य ब्राह्मण राज जन्माने माझ्या चरणापर्यंत आले. काय झालं वर्तमान मला सांगण्यासाठी तत्पर झाले. पण सिद्धमती अचूक मागणी केली ती आपल्या मुलाची आणि म्हणून प्रेमाचं प्रतीक आपल्या मुलाला त्याला ब्राह्मणाच्या सभेत पाठवलं. आपण पाठवलं. अहो लहान आहे असं सभा आणि त्याच्या वाचून एवढी मोठी जबाबदारी. ज्या मुलाला तू जन्म दिला तो मुलगा तुझा आणि माझाही आहे. अगं जेवढं तुझं त्याच्यावर प्रेम आहे तेवढी माझी सुद्धा माया आहे. पण आत्मविश्वास ज्या दानवाला प्रतिकार करण्यासाठी गेलाय तो